शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 2,38,87,950 रुपये किमतीचा अंमली पदार्थ साठा जप्त केलाय। या कारवाईत हायब्रिड गांजा आणि MDA इक्स्टिकच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकानं 24 ऑगस्ट रोजी मुंब्रा येथील सिम्बोयसिस शाळेजवळ हा छापा टाकला। या कारवाईत सुमित राजूराम कुमावत राहणार बोरिवली मूळचा राजस्थानी या तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडून 2 किलो 374 ग्रॅम हायब्रिड गांजा, त्याची किंमत 2,37,40,000 तसंच 19 MDA टॅबलेट्स, त्याची किंमत आहे 1,47,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कोठडीत आहे। प्राथमिक तपासात हा माल परदेशातून तस्करीमार्फत आणल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री, साठवणूक आणि वाहतूक या विरोधात माहिती मिळवल्यास ती कळवावी, माहिती देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जातील असं आवाहन केलं आहे। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि MDMAचे टॅबलेट विक्री करता येणार आहेत। त्या अनुषंगानं ACP घोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, API निलेश मोरे, PSI दुम्मलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरिवली मूळ राहणार जैसलमेर राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून एकूण 2 किलो 374 ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 19 MDMAचे टॅबलेट असा एकूण 2,38 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 4 तारखेपर्यंत 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड दिलेला आहे। या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि MDMA टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल अंमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे। त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रिड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे। हायब्रिड गांजा हा प्रकार काय? हायब्रिड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो, जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचे काही लक्षणं दिसून येत त्या अनुषंगाने तो हायब्रिड गांजा तयार केला जातो। तो परदेशातून आणलाय का? त्याचा तपास सुरू आहे आता, त्यानं कुठून आणला, काय आणला, कसं। आरोपी सुमित कुमावत हा मूळ राहणार जैसलमेर राजस्थानचा आहे। सध्या तो बोरिवली येथे राहतो। मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रग्सची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे, त्यांच्या तो संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर, अनेक अंमली पदार्थ तस्कर तुम्ही अटक केलेली आहे, कारवाई झालेली आहे, पण एक तस्कर विविध शक्कला लढवत आहे, त्यावर काय कशी अंमलबजावणी योजना होणार त्यांना पकडण्यासाठी? गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील, त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथक असेल, सेंट्रल युनिट, खंडणीचं युनिट जे आहे, सर्वजण आम्ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करत आहोत। त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे, त्याचबरोबर अंमली पदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे, तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत। त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई व्हावी या अनुषंगानं NEET NDPSच्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे। तर यामध्ये इंटरनल रॅकेट सक्रिय असण्याची गरज यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत। या आरोपी सुमित कुमार याच्या संपर्कामध्ये मुंबईमधील काही ड्रग पेडलर याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात।
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणेकरांना उत्तम आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक CNG आणि इलेक्ट्रिक बस दाखल होत आहेत. तसंच उत्पन्न वाढीसाठी TMT प्रशासनाकडून देखील अनेक नवीन मार्गांवर सेवा देण्यात येत आहे. असं असलं तरी दुसरीकडे वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना 50% भाड्यात सवलत, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे प्रतिदिन 4 ते 5 लाखांचे तर महिन्याकाठी 1 ते 1.5 कोटींचं नुकसान TMTला सहन करावं लागत आहे. ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूनं पालिकेनं परिवहन सेवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे 380 बसमधून 3 ते 3.25 लाख प्रवासी नियमित प्रवास करतात. अशातच 2015 पासून राजकीय इच्छेपोटी तिकीट दरवाढ करण्यात आली नाही. त्यामध्ये दुसरीकडे डिझेल आणि CNG यांच्या दरात मात्र कमालीची वाढ होत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला प्रतिदिन 4 ते 5 लाखांचं तर महिन्याकाठी 1 ते 1.5 कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागत असल्याची बाबही समोर आली आहे. सध्याच्या घडीला दिवसाला TMTला 28 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. त्यानुसार महिन्याला TMTचं उत्पन्न 7 ते 8 कोटींच्या घरात पोहोचतं. एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या 74 बस असून त्यापैकी सुमारे 40 बस रस्त्यावर धावतात. तर आनंदनगर येथून 240 डिझेल आणि 123 इलेक्ट्रिक बस या ठेका पद्धतीवर ठाणेकरांना सेवा देत आहेत. कर्मचारी संख्या 1000च्या घरात आहे. त्यांच्या वेतनावर सुमारे 18 कोटी आणि इंधन देखभालीसाठी खर्च दरमहा येत आहे. त्या तुलनेत मिळणारं उत्पन्न आणि सवलती यामुळे त्यांचा थेट परिणाम TMTच्या उत्पन्नावर होत असल्याचंही दिसून येत आहे. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या वकील सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करतानाची दृश्य मोबाईलमध्ये चित्रित झाली आहेत. सकाळी 11:30च्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या रोमा अपार्टमेंटच्या टेरेसवरून खानचंदानी यांनी उडी घेतली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत खानचंदानी यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खानचंदानी यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल करून त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना अनेक जण ओळखत होते. शिवाय त्यांची मुलगी ही सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध चाइल्ड आर्टिस्ट असून त्यांचे पती देखील मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांनी गावची वाट धरली आहे. अशातच रिक्षाचालकांनीही गणपतीसाठी सुट्टी घेतल्यानं मंगळवारी चित्र ठाण्यात पाहायला मिळालं.
ठाणे स्थानक परिसरासह विविध भागांमध्ये रिक्षांचा तुटवडा भासत असल्यानं नोकरदारांचे हाल झाले. सकाळ आणि सायंकाळी हीच परिस्थिती निर्माण होत आहे. ठाणेकरांवर कोंडी आणि रिक्षांच्या तुटवड्याची समस्या आता उभी ठाकली आहे. ठाण्यातून हजारो चाकरमणी गणेशोत्सवासाठी कोकणात मूळ गावी गेले आहेत. यामध्ये शेकडो रिक्षाचालकांचाही समावेश आहे. तर भूमिपुत्र किंवा ठाण्यातील स्थानिक रिक्षाचालकांच्या घरीही गणपती असल्यामुळे त्यांनीही रजा घेतली आहे. त्यामुळे शहरातील शेअर आणि मीटर रिक्षा थांब्यांवर मंगळवार सकाळपासूनच प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. स्थानक परिसरातील BK गावदेवी मंदिर आदी भागांमध्ये रिक्षांच्या शोधासाठी प्रवाशांची पायपीट होत होती. शहराच्या अंतर्गत मार्गांवर ST बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. यामध्ये मंगळवारी ठिकठिकाणी बाप्पाला घरी घेऊन जाणाऱ्यांचीही गर्दी वाढली होती. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर कोंडीही झाली होती. त्यामुळे बसेसही फोपट, कॅडबरी जंक्शन, शिवाईनगर, कळवा पूल आदी भागांमध्ये अडकल्याचंही दिसून आलं.